मकर राशी 20 ते 31 डिसेंबरपर्यंत 3 धक्कादायक घटना घडणार. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय आणि जबाबदार आहात. पण या स्वभावामुळे तुम्ही अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करता. तुम्हाला सध्या तुमच्या जीवनात अनेक अडथळे, निराशा आणि भविष्याची चिंता जाणवत असेल. पण ज्योतिषशास्त्र सांगते की 20 ते 31 डिसेंबर 2025च्या या 11 दिवसात मकर राशीच्या व्यक्तींना 3 मोठ्या धक्कादायक घटनांना सामोरे जावे लागणार आहे. धक्कादायक घटना म्हणजे भीतीदायक नव्हे, तर तुमच्या जीवनातील सत्याचा, वास्तवाचा आणि मोठ्या बदलाचा तो एक संकेत असतो. एक घटना तुमच्या जबाबदाऱ्यांशी आणि नियंत्रणाशी संबंधित असेल, दुसरी तुमच्या नात्यातील गुंतागुंत सोडवेल, तर तिसरी घटना तुम्हाला तुमच्या भविष्यातील ध्येयावर मोठा विचार करण्यास भाग पाडेल. हा काळ तुमच्या आयुष्यातील जुन्या समस्याचा शेवट आणि नवीन मजबूत पर्वाचा आरंभ करणार आहे. या महत्त्वपूर्ण बदलांना सामोरे जाण्यासाठी आणि तुमच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी मी तुम्हाला एक विनंती करते. या गंभीर संदेशाचा स्वीकार करून आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा. तुमचा लाईक मला हे सांगेल की तुम्ही ह्या 3 मोठ्या बदलांना स्वीकारण्यास तयार आहात. आणि हो, तुमच्या श्रद्धेनुसार कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तसेच तुमच्यावर निश्चित श्रद्धा असणाऱ्या आणि तुम्हाला नेहमी आधार देणाऱ्या देवाचे किंवा देवीचे नाव आवर्जून लिहा. तुमचा हा दृढ विश्वास तुम्हाला या काळात मोठी शक्ती देईल. चला तर मग तुमच्या या 12 दिवसांच्या रहस्याबद्दल अधिक माहिती घेऊया. मकर राशीच्या माझ्या प्रिय व्यक्तींना, तुमच्या मोटिवेशनल चॅनलला सध्या काय चालले आहे हे मी समजू शकते. तुमची जबाबदारीची भावना इतकी मोठी आहे की तुम्ही स्वतःच्या गरजा आणि आनंद विसरून जाता. तुमच्यापैकी अनेकांना असे वाटत असेल की तुम्ही तुमच्या कुटुंबाचे आणि समाजाचे ओझे एकटेच वाहत आहात. तुम्हाला तुमच्या कामातून किंवा प्रयत्नांमधून पुरेसे समाधान मिळत नसेल, ज्यामुळे मनात सततची असंतुष्टता आणि नैराश्याची भावना येत असेल. अनेक मकर राशीचे लोक मला सांगतात की ताई, आम्ही खूप मेहनत करतो, पण आमच्या नात्यांमध्ये आणि घरात अपेक्षित प्रेम आणि आदर मिळत नाही. या गोष्टीमुळे तुमच्या मनात कटुता आणि एकाकीपणा निर्माण झाला असेल. तुमच्यावर सततचे दडपण आणि ताण असल्याने तुम्हाला शरीर दुखणे, झोप न लागणे किंवा चिडचिडपणा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत असेल. तुमच्या मनात अनेक अपूर्ण कर्तव्य आणि भविष्याची भीती आहे, ज्यामुळे तुम्हाला स्थिरता जाणवत नाही. आता हे 3 धक्के तुम्हाला या जबाबदारीच्या ओझ्यातून बाहेर पडण्याचा आणि वास्तव स्वीकारण्याचा मार्ग दाखवतील. हे धक्के तुम्हाला तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष देण्यास प्रवृत्त करतील. यंदा 31 डिसेंबर 2025 या काळात हे 3 धक्के का बसणार आहेत हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी हा न्याय, कर्म, वेळ आणि सत्याचा कारक आहे. या काळात शनी तुमच्या राशीच्या स्वतःच्या राशीतून अत्यंत निर्णायक आणि कठोर भूमिकेतून भ्रमण करणार आहे. शनीचे हे स्थान तुम्हाला तुमच्या भूमिकेची आणि बांधिलकीची जाणीव करून देईल. याच वेळी सूर्य, जो आत्मविश्वास आणि आत्म्याचा कारक आहे, त्याचे अंतिम आणि मोठे गोचर या 12 दिवसात होणार आहे. सूर्याचा हा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि सामाजिक प्रतिमेवर थेट परिणाम करेल. तसेच बुद्धी आणि संवादाचा कारक आहे, त्याचे पश्चात गोचर या दरम्यान सुरू होईल. पहिला धक्का हा शनीच्या कठोर भूमिकेमुळे असेल, जो तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांचे खरे स्वरूप दाखवेल. दुसरा धक्का हा सूर्याच्या निर्णायक स्थितीमुळे असेल, जो तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये मोठे सत्य समोर आणेल. आणि तिसरा धक्का हा बुद्धाच्या पश्चात गोचरमुळे असेल, जो तुमच्या विचारांना आणि संवादाला मोठा धक्का देईल, ज्यामुळे तुम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागेल. हे 3 ग्रह एकाच वेळी तुमच्या जीवनात सत्य आणि वास्तव आणण्यासाठी कार्यरत आहेत. हा काळ तुमच्यासाठी अंतिम सत्य स्वीकारण्याचा आहे. पहिला धक्का तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्यांच्या आणि नियंत्रणाच्या भावनेशी संबंधित असेल. मकर राशीच्या लोकांना वाटते की सगळे काही त्याच्या नियंत्रणाखाली असेल. पण गेल्या काही काळात तुमच्या लक्षात आले असेल की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी मनासारख्या होत नाहीत. यामुळे तुमच्या मनात मोठी निराशा आणि असहाय्यता निर्माण झाली असेल. हा धक्का तुम्हाला जबाबदारीचा खरा अर्थ शिकवेल. 20 ते 31 डिसेंबर दरम्यान तुमच्या कामाच्या किंवा वैयक्तिक जीवनातील एखादी मोठी गोष्ट तुमच्या हातातून जाईल किंवा तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाही. ही घटना तुमच्या अहंकाराला मोठा धक्का देईल, पण याच धक्क्यातून तुम्हाला हे सत्य कळेल की तुम्ही प्रत्येक गोष्ट नियंत्रित करू शकत नाही. हा धक्का तुम्हाला स्वतःला माफ करायला आणि इतरांनाही त्यांच्या चुकांसाठी माफ करायला शिकवेल. या धक्क्यानंतर तुम्हाला एक प्रकारची मुक्ती मिळेल आणि तुम्ही हलके झाल्यासारखं वाटेल. ही घटना तुम्हाला मानसिक ओझ्यातून बाहेर काढेल. दुसरा धक्का तुमच्या जवळच्या आणि महत्त्वाच्या नात्यांशी संबंधित असेल आणि तो तुमच्या भावनिक स्तरावर मोठा परिणाम करेल. मकर राशीचे लोक नाती अत्यंत गंभीरपणे घेतात आणि
त्यांच्याकडून निष्ठा आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा करतात. पण तुम्ही ज्या व्यक्तींवर सर्वात जास्त विश्वास ठेवला आहे त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षित साथ मिळत नसेल किंवा त्यांच्या वास्तविक स्वभावाची तुम्हाला कल्पना नसेल तर 20 ते 31 डिसेंबर या काळात तुमच्या जवळच्या व्यक्तीचे एक कठोर सत्य तुमच्यासमोर येईल. ही घटना इतकी स्पष्ट आणि निर्णायक असेल की तुम्हाला तुमच्या अपेक्षांचा भंग झाल्याचे तीव्रपणे जाणवेल. ही घटना तुमच्या नात्यांमध्ये एक मोठी स्पष्टता घेऊन येईल. यामुळे तुम्हाला अस्थिरता जाणवेल. पण हा धक्का तुम्हाला हे शिकवेल की स्वतःच्या मूल्यांची आणि आत्मसन्मानाची तडजोड करणे योग्य नाही. हा धक्का तुम्हाला वाईट नाते सोडून नव्या प्रामाणिक नात्यांना स्वीकारण्याची प्रेरणा देईल. या धक्क्यानंतर तुमच्या भावनिक जीवनाला स्थैर्य मिळेल. तिसरा धक्का हा बुद्धाच्या पश्चात गोचरमुळे तुमच्या संवादात आणि विचारांमध्ये निर्माण होईल. गेल्या काही काळात तुम्ही कोणाशी तरी महत्त्वाचा संवाद साधण्याचा प्रयत्न करत असाल, पण तो सतत विघरत असेल किंवा तुमच्या मनात अनेक गैरसमज आणि अपूर्ण माहिती असेल, ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नसाल. 20 ते 1 डिसेंबर म्हणजे 20 ते 31 डिसेंबर या दरम्यान मजबूत जीवनाची सुरुवात करते. तुमच्यातील मेहनत आणि प्रामाणिकपणा तुम्हाला या बदलांना सामोरे जाण्यासाठी शक्ती देईल. वरील व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.